भाजीचा तो बाजार, उमेशनगरचा बाजार. आता पण एक रूपचंद ना, रूपचंद माहिती दादा. या पावसाळ्याच्या दिवसात मिळणारी भाजी असा रानभाजी. एक ठिकाणी वेगवेगळी नाव आपल्याला ऐकायला मिळतात. काळे मासे, ही एक वेगळी भाजी. आंबाडी तुकडे तुकडीवरती मिळतलाय. मित्रांनो, आता मी भांडूपवरून लोकल स्टेशनला आलोय आणि या डोंबिवली स्टेशनवरून मी आता पश्चिमेला जातो. आणि पश्चिमेला एका मोठ्या मासळी बाजार, म्हणजे मोठाच बाजार आहे तो बाजार मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी निघालो आता. मला ऑटो पकडून मला त्या बाजारामध्ये जायचं आहे. उमेशनगर असं त्या नगराचं नाव आहे. आणि त्या उमेशनगरमध्ये एक मोठा बाजार भरतो, म्हणजे भाजीपाला आणि मासळीचा. आता ह्या पावसाळ्यात त्या बाजारामध्ये कोणकोणती मासळी आपल्याला बघायला मिळते ते आपण बघणार आहोत. हिचा बाजार म्हणून सुद्धा तो ओळखला होता असं मला ऐकून आहे. तर आपण त्या बाजारात जातो, बघूया आपण त्या बाजारात कोणकोणते मासे आपल्याला बघू मिळतात. बघूया आता. म्हणजे टुवर्ड्स कल्याण साईडला जो ब्रिज आहे त्या ब्रिजने आपण उजव्या बाजूला वळलो आणि तिथून खाली उतरलो की तिथून रिक्षा मिळतात, एवढं मला माहिती आहे. उमेशनगरला जाणारी रिक्षा शेअर रिक्षा मिळाली आणि आता मी बसतोय रिक्षामध्ये. डोंबिवली पश्चिमेकडून मी रिक्षा पकडली. 15 रुपयात मी आता या उमेशनगरच्या बाजारामध्ये आलोय. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर कोमुर्लेकर, तुमच्या आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत असा. मित्रांनो, आज मी येईल आहे डोंबिवली पश्चिमेच्या एका मोठ्या बाजारामध्ये. ह्या बाजारात आपल्याला काय काय बघूक मिळतं, ह्या बाजारात काय काय येईल आता मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो, व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करूचा असा आणि जास्तीत जास्त लोकांनी शेअर करूचा असा. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आजच्या डोंबिवलीच्या पश्चिमेच्या, म्हणजे उमेशनगर म्हणून आजूबाजूचा परिसर आहे, त्या परिसरातला जो बाजार आहे तो बाजारात काय काय येईल आता बघूया. चला तर जाऊया बाजाराच्या दिशेने. डोंबिवली स्टेशनवरून रिक्षा पकडलंय आणि रिक्षेने मी 15 रुपये देऊन ह्या बाजारात येईल. तो बाजार डोंबिवलीतला सगळ्यात मोठा बाजार असा आणि फेमस बाजार असा, कारण लांबच्या लांब रस्त्यावरती हो बाजार भरताना आजूबाजूचं गावदेवी, उमेशनगर ह्या आजूबाजूच्या सगळ्या नगरातले लोक या बाजारात येऊन वस्तू खरेदी करतात. ह्या बाजारात रानभाज्या आल्यात. या बाजारात आणखी काय काय येईल हा तर आपण बघणारच आहोत. तर आता आपण पहिलं एक फेरफटको मारूया, बाजाराची रूपरेषा काय ती समजावून घेऊया. तर जाऊया चला बाजाराच्या दिशेने. आता या चला भाजीपालो दिसतं हा, त्याच्यानंतर बरंचसं मोठं मार्केट आहे ॲक्च्युली. ह्या डोंबिवलीचं मोठं मार्केट असं म्हणतात. सगळ्या प्रकारचे भाज्या या ठिकाणी बघून मिळतात. त्याचप्रमाणे भरपूर सारे मासे पण असतात ह्या बाजारात. उमेशनगरचं बाजारसुद्धा म्हटलं जातं. आणखी काय काय नावं आहात या बाजारात, गावदेवीचं बाजार, उमेशनगरचं बाजार. आता आपण एका गल्लीत जातो. ह्या ठिकाणी सगळे आपला भाजीपालो, फळफळावळ ही या गल्लीमध्ये मिळतात. काय काय आहात ते आता आपण बघूया. पुन्हा एकदा परत पावसात सुरुवात झालेली आहे. बघूया काय काय साधारण दर पण आपण नंतर जाणून घेणार असो. काय काय बाजारात आपण बघणार असो. बरेचसे आपल्याला बघूक मिळतात. रानभाज्या पण इल्या आहेत बाजारात. त्याचप्रमाणे आंबेसुद्धा अजून हत बाजारात असा आरडाओरड कळता. बरेचशी हिरवीगार भाजी दिसता. रानभाज्या, आणखी वेगवेगळ्या भाज्या, पालेभाज्या ते सुद्धा आपल्याला बघून मिळतात. तुमचाच आपण आज बाजारात फेरफटको मारला. साधारण बाजाराची रूपरेषा काय आता समजून घेऊया. पावसाची रिमझिम चालू झालेली आहे. मोठं बाजार आहे, लांबच्या लांब बाजार आहे. बरेचसे आमचे मालवणी लोक या डोंबिवलीत राहतात, ते सगळे या बाजारात येतात. म्हणजे कोकणवासीय भरपूर दिसतात हा बाजारात. आमची कोकणी लोक, जे आमच्या कोकणातली राहणारी लोक ती भरपूर प्रमाणात या डोंबिवलीत राहतात. लांबच्या लांब बाजार, अजून बाजार भरूचं सुद्धा असा तरी सुद्धा बऱ्यापैकी गर्दी बाजारात दिसता. आता हे सगळं सेक्शन आहे, जो विभाग जो आहे तो भाजीपाल्याचा विभाग आहे. फळभाज्या तसेच पालेभाज्या या बाजारात आपल्याला बहुत मिळतल्या. बघूया ही सगळी वांगी, मिरच्या, परत केळी, भाजीची केळी, खायची केळी सगळी मिळतात आपल्याला या बाजारात. या ताईंकडे आपल्याला कुठली भाजी आहे ती बघूया. ही हिरव्या सालीची केळी, ही खायचीच केळी आहेत ना. बऱ्याच दिवसांनी आपल्याला ही हिरव्या सालीची केळी बघूक मिळतात. आजकाल हिरव्या सालीची केळी बघूक मिळत नाही. आपल्याला कशी पिवळी बघूक मिळतात. कशी डझन आहेत ताई ह्या केळी? कशी डझन आहे? डझन आहे किलो, 30 रुपये किलो. हां, पण ही भाजीची नाहीत ना, खायची भाजीची आहेत. सॉरी, भाजीची आहेत. त्यामुळे ती आपल्याला हिरवी
केळी दिसतात, पण आजकाल आपल्या ही अशीच बाजारात. कशी किलो म्हणाल? हां, ही कशी किलो म्हणाल? 30 रुपये किलो आहेत ही केळी, भाजीची केळी आहेत. मिरची आहेत आणि हे सगळे 10 रुपयाचे वाटे आहेत बघा. आपण नेहमी सगळ्या बाजारामध्ये 20 रुपयाचे वाटे बघतो, पण आजच्या आमच्या डोंबिवलीच्या पश्चिमच्या बाजारात आपल्याला 10 रुपयात सुद्धा वाटे बघू मिळतात. तर असं हे भाजीपाला लिहिलेलं हे सुद्धा बघा सगळे वाटे बिटे घातलेले आहेत. आणि आज जरी रविवार असलो, मासे खाऊचे दिवस असलो, तरी लोक भाजीपाला घेऊन जातात, आठवड्याचा बाजार करतात. तर इथे मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत, वाली आहेत, त्याच्यानंतर वांगी आहेत. कशा वांगी आहेत ताई? ह्या 30ला अर्धा आणि 50ला किलो है ना. आणि मिरच्या वगैरे ताईकडे घेऊन बसतात बघा. पावसाच्या दिवसात सुद्धा हे कष्टकरी आपल्या वस्तू बाजारात घेऊन बसतात. गाजर आहेत बघा, की गाजराचा रंगच मस्त आहे. आणि भाजीची केळी आहे. आपण सगळ्या बाजारांमध्ये नॉर्मली बघतो काकडी, कारली, दुधी, आपलं हे भोपळा मिरची सुद्धा आहे. आणि फ्रेश पाऊस चालू आलो का आपला ही भेंडी हमखास बाजारात हिरवीगार बघून मिळतात. कशी आहे हो भेंडी? कशी आहे? 30ला पाव, 30ला अर्धा. सगळ्या भाजीचं सेक्शन आहे. साधारण भाजी 30 रुपये 20 रुपये अशा किलोमध्येच आहे. लोकसुद्धा आज घेणारे आहेत. आठवड्याची इथे बहुतेक वर्ग जो आहे नोकरदारांचा वर्ग, आणि त्या नोकरदारांचा वर्ग असल्यामुळे ते काय करतात, आठवड्याची भाजी या बाजारात येऊन घेऊन जातात. रविवारी त्यांच्याकडे वेळ असतं, त्यामुळे रविवारची भाजीची खरेदी करतात आणि ते घेऊन जातात. बघा डाळिंब आहेत अगदी मस्तपैकी डाळिंब. आणि या ठिकाणी मोठे पपई आहेत. कसे पपई ताई आहे? पपई 40 रुपये किलो पपई आहे. पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे स्वाभाविक सगळे आपला रेनकोट वगैरे घालून बसतात, कारण पावसाचा नियम नाही, कधी पण पाऊस येतात. अजून पुढेही आपला जो बाजार बघून मिळता केळी, लसूण. हे दादा आपले सबस्क्रायबर आहेत आणि ते नियमित व्हिडिओ बघतात. काय नाव म्हणाला तुमचं? संतोष म्हात्रे. कसं वाटतं आपला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ कसे बघायला वाटतं? चांगले वाटतं. चांगले. त्यांनी हाक मारली आणि ते म्हणाले की तुमचे व्हिडिओ नियमित बघतो. धन्यवाद. बघितलं कारण कोकणाचे जे रेसिपी चांगल्या असतात. हां, होय होय. चला थँक्यू. हो हो. तर अशा पद्धतीने आपले हे दादा लसूण कशी आहे म्हणालात? कशी किलो आहे लसूण? 40 रुपये पाव लसूण आहे. हे साधारण 416, 40 आणि 50 असे पण आहे. इथे पण हे आपल्याला सकाळच्या न्याहारीच्या गोष्टी बटर वगैरे आपला इतर बाजारामध्ये आपण जसे बघतो तसे बघूक मिळतात. असा हा डोंबिवलीचा जो विस्तृत बाजार आहे. आणि या बाजारामध्ये भरपूर गर्दी असतात. आत्ताच पाऊस पडून गेलो, त्यामुळे थोडंसं चिखलपणा. कोथिंबिरीच्या जोडी आहेत. कशी आहे जोडी दादा? कोथिंबीर कशी आहे? कोथिंबीर आहे फ्रेश, गाडीतून घेऊन आले. सगळं हिरवा भाजीपाला आहे. कोथिंबीरची जोडी कशी आहे? 30 रुपयाला. सगळं मस्त की गाडीतच पालेभाज्यांचा हा दुकान मांडलंय त्यांनी छानपैकी दादानी. सगळे फ्रेश भाजी, एकदम ताजी भाजी आहे बघा. सगळ्या प्रकारची भाजी. लाल माठ कसं आहे? माठ 20 रुपयाला. सुंदर आहे. सुंदर माठ 20 रुपयाला. एक नंबर भाजी. एक नंबर भाजी. ताई नियमित घेता का तुम्ही? हो, नियमित घेतो. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं की एक नंबर भाजी. बघा ना, एकदम हिरवीगार भाजी आहे बघा. अगदी आता शेतातून काढून आणलेली भाजी अशी दिसते. सगळ्या प्रकारची भाजी आहे. साधारण जुळ्यांची किंमत तसंच आहे. सुंदर बाजार आहे आमच्या डोंबिवलीचा. फळफळावळ आहेत, सगळ्या प्रकारची फळं आहेत. अगदी हिरवीगार भाजी आपण बघितली त्या डोंबिवलीच्या बाजारात. पेरू. आता मका आला बाजारात पावसाच्या दिवसात. मका दादा कसा आहे मका? 50 का 4, म्हणजे 50ला 4 मके या बाजारात मिळतात. आता आपण रानभाजी बघूया. ही रानभाजी आहे ताई. ही सगळी रानभाजी आहे ना? ही टायकुळा आहे. तो दुसऱ्या कुठली आहे? हा टायकुळा आहे. टायकुळाची जुडी कशी आहे? टाकळा. टाकळा कसली कसली? इकऱ्याची भाजी. म्हणजे ती पण रानभाजी आहे. आणि ती आपला करडू. कशी आहे ती जुडी? कशी आहे करडूची? 20 रुपयाला जुडी. टाकळा पण 20 रुपये. ही या पावसाळ्याच्या दिवसात मिळणारी भाजी आहे रानभाजी. आणि आता आपल्या ह्या बाजारामध्ये रानभाजी भरपूर बघून मिळताली. आता बघितलं कुरडू, टाकळा असे वेगवेगळ्या रानभाजी प्रकार आपल्याला बघून मिळतात. तर अजून आपल्याला बघून मिळताले बाजारात. बाजार मोठा आहे, त्यामुळे सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे आपल्याला
या बाजारात उपलब्ध असतात. खाली गर्दी पण आहे बाजारात बऱ्यापैकी. मक्का भरपूर दिसतोय बाजारात. थोडंसं ऊन पडलंय, पाऊस गेलो बारीक बारीक पाऊस पडतो आणि थोडं ऊन पडलं. जुलै महिन्यातलं पाऊस आहे. त्यामुळे अजून जसं जुलै महिन्यात जोरजोरात पाऊस पडता तसं अजून पडलेलं नाही. पडता साधारण थोडंसं तुरळक का पाऊस. थोडं आंब्यांचे वेगवेगळे प्रकार आता ऐकायला मिळाले. बघूया काय काय आहेत ते आंबे. वेगवेगळ्या प्रकारचे आंबे बघूक मिळतात. आता कोतापुरी, आता नाव बघूया आपण जाणून घेतो. हा कोतापुरी आहे ना, आणि हा कुठला आहे? लंगडा हापूस म्हणजे आपण आंबा म्हणतो. आणि हा कुठला आहे? हा दशेरी. कसा आहे दशेरी? कैसा आहे? सौ 1.5 किलो म्हणजे 1.5 किलो 100 रुपयात मिळत आहे. आंबो म्हणजे लंगडा आंबा होतो पण टेस्टी असतं ना. हे सगळे आमचे दादा घेणारे आहेत. हाँ हाँ, ये क्या है स्पेशल? ये नासिक कुरमुरा है, इगतपुरी घोटी का। हाँ एकदम गरम गरम। हाँ, दुकान से भारी मिलेगा। वो भीग रहा है बारिश में? भीग नहीं रहा है, जस्ट भीगता है, तस कड़क रहता है। अच्छा कड़क। खाने के खा के देख सकते हैं। अरे यार टेस्ट हो गया लेख है और एकदम थोड़ा देंगे, एकदम ताजा। पर चढ़ाओ बरोबर कड़क एकदम मस्त। थैंक यू। और 5 रहेगा और 1 माप फ्री करेंगे, 6 माप देंगे। अच्छा। और नल्ली भी है, इधर देखो, ये नल्ली है मात्र 10 रुपए। ये पीला कुरमुरा गेहूं का है, ये 15 रुपया माप है और 25 का 2 माप रहेगा। 15 रुपये माप आणि 25 का 2 माप। अच्छा यार, एकदम मस्त रंगत इथे बाजाराला. आणि तेवढ्यात पाऊस आला, त्यामुळे आता छत्री उघडून बघूया या गर्दीत आपल्याला किती व्हिडिओ करायला मिळतो तो. पण चांगला आहे बाजार हा. हिरवागार भाजीपाला अशा बाजारात आपल्याला सगळे हिरवेच भाजी बघून मिळते. इथे पण आपल्याला हे बघा, भेंडी, हिरवीगार भेंडी, पालक बिलक, मेथी, लाल माठ, सगळ्या प्रकारची भाजी आपल्याला बघून मिळतात. पण आता आपला विशेष खास आकर्षण काय आहे तर ही रानभाजी. पण ह्या ताईंकडे वेगळी काहीतरी रानभाजी बघून मिळतात. बघा ही एक वेगळ्या नावाची रानभाजी. काय नाव याचं भाजीचं? ताई भाजीचं नाव आंबाडी भाजी. ही एक वेगळी भाजी. आंबाडी भाजीची जुडी कशी आहे? जुडी 15 रुपयाला 1 जुडी आहे. आणि हे अळूची पानं आहेत, ती सुद्धा रानभाजीच आहे, 10 रुपयाला. अशी आता रानभाजी आपल्याला ह्या भरपूर बाजारात बघून मिळतात या. कारण काय आता वेगवेगळ्या ना, खुर्डी, टाकळा, आता आंबाडी अशी भाजींची नावं आपल्याला समजली, जी माहिती नव्हती ती. इथे पण आहेत, आंबाडाच आहे. अशी आता रानभाजी आपल्याला या बाजारात बघून मिळतात या. इथे पण टाकळ्याची, आता टाकळा पण भरपूर येणार चतुर्थीपर्यंत नाही, श्रावणापर्यंत टाकळं मिळतात. टाकळं नाही काय म्हटलं का, अळूची पण. हां सॉरी, ही चतुर्थीपर्यंत म्हणजे श्रावण संपेपर्यंत आपल्याला जे अळूची पानं बघून मिळतात. अळूच्या वड्या वगैरे आपण खातो, त्याला अगदी ह्या पानापासूनच बनवले जातात. हे बघा, हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची. हां, पालक आणि ही कुरडीची भाजी, पालकाची भाजी जुड्या. अशा आता हे सुंदर आपल्याला कसं या बाजारात पालेभाजी बघून मिळतात. चला आता गर्दी वाढाक लागली आहे. कारण काय, आमची सगळी जी रविवारची जी लोक बाजारात घर आहेत ते बाजारात गेलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता आपण मासळी बाजार बघूचा. तर उमेशनगरचा जो बाजार आहे ना, तो खूप मोठा बाजार आहे. म्हणजे फिराक नाही म्हटलास तरी 1 तास होईल आपला, जर सावकाश फिरायचा म्हटलं तर. आता ही एक भाजी वेगळी आहे. हे ही एक रानभाजीच आहे ना, ही रानभाजीच आहे ना. ही कसली भाजी आहे ही? रानभाजी. हा, हे नाव काय त्याचं? लाल माठ आहे, पण मोठं लांब आहे ना. आणि हा कसला आहे? कुरडूची भाजी. आणि ही चवळीची पानं आहेत. चवळीची पानं आहेत, कुरडूची भाजी आहे. कशी जोडी ती कुरडूची? 15 रुपये. तर साधारण 15-20 रुपयात भाजीचे जोडी आहोत या रानभाजीचे. चला आता ह्या भाजी, हे बघा इथे सुद्धा टाकळा आहे. म्हणजे आता रानभाजी भरपूरशी बाजारात येऊक लागलेली असा. आणि ती भाजी घेणारे, आवडीने खाणारे सुद्धा लोक. आता ह्या कडीपत्त्याचं झाडच तोडून आणलेले दादाने वाटतं. हे बघा मोठमोठे फांदी आहेत कडीपत्तो, वासच एकदम जबरदस्त येलो कडीपत्त्याचं. आणि ही आता फुलझाडं, पावसाळ्याच्या दिवसात फुलझाडं लावली जातात. ही फुलझाडं आहेत बऱ्यापैकी. आणि आता असेच आपण पुढे जातालो. पुढे मासळी बाजार आहे. आणि त्या मासळी बाजाराच्या सुरुवात हैसून आपल्या या डोंबिवली पश्चिमच्या मासळी बाजारात सुरुवात झालेली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघून मिळत आले. आता इथे काय खेकडे आहेत. मासळी बाजाराच्या सुरुवातीकच आपल्याला हे खेकडे बघून मिळतात. काळे काळे चिंबोरे म्हणतात आपण इथे लोक. चिंबोरे जंगलात सापडतात ना हे चिंबोरे. आणि हे हा पावसाळ्याच्या दिवसातच फक्त मिळतो. ते आता आपल्याला घ्या डोंबिवलीच्या बाजारात बघून मिळतात. मासे आहोत, पापलेट आहोत छोटी. बघूया आणखी पुढे पुढे मासळी बाजारात काय काय आहे ते बघून मिळत आपलं. आता एरवी समुद्रातले मासे या बाजारात भरपूर येतात. आता ह्या पावसाच्या दिवसात आणखी खायचे मासे बघून मिळतात ते बघूया. इथे पापलेट दिसत आहेत. काळी पापलेट आहेत, पापलेट आहेत, करली आहेत, शिरमई आहेत, बांगडे आहेत, हलवे आहेत छोटे. आता ही पापलेट कशी आहे? 500ला 3 पापलेट आहेत. बांगड्यांचा वाटा आहे मला वाटतं किती 100 की 200 रुपये बांगड्यांचा वाटा. 200 रुपयाला बांगडे आहेत, मोठे बांगडे आहेत. दादा कट करून पण देतात मासे. पुढे जाऊया आणखी बघूया साधारण काय काय माशांचे प्रकार आहेत. वेगवेगळे मासे आपल्याला बघून नक्कीच मिळतात या डोंबिवलीचा. त्याच्यावर जरा वेगळा काय वेगळा मासा आहे. अरे हा मासा कुठला आहे हो? काळे मासे, काळा मासा म्हणून आहे. काळे मासे आहेत, पापलेट आहेत, राणे मासे आहेत, त्याचप्रमाणे हलवे आहेत, छोटे हलवे. मासे बघूया काय मिळतात ते. आता काय जसं समुद्रातले मासे बंद आल्यामुळे म्हणजे हब चालू काही ठराविक बोटीत जातात. पण त्यामुळे गोड्या माशांका खूप दर येतात. आता आपला घर रोहू रूपचंद ना, हा रूपचंद ना दादा, हा रूपचंद आहे, हा रोहू आहे. आणि हा कुठला मासा? गोबरा. गोबरे मासे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. बांगडे 100 रुपयाला आहेत, तिसरे पण 100. हा कसा किलो आहे रोहू मासा? एक नगावरती आहे, 200ला 1 रोहू मासा आहे. रूपचंद आहे, गोबरे मासे असे वाटे आहेत का. आता आपला जास्तीत जास्त मासे हे ह्याचेच मिळतात बघू, गोड्या पाण्यातले. रावसचा वाटा आहे, रावस मासा आहे. हा कुठला मासा आहे? सौंदळा आहे, सौंदळा मासा आहे. रावस सौंदळा मासा म्हणते. रावसची वाटा कशी आहे? 200ला 5 आहे, 7 करून भेटेल. हां 200ला 6 आहे, पण ते 7 करून देणार ना दादा 200ला. दादाकडे चांगले मासे आहेत, साधारण मांदेली वगैरे असे सुद्धा आहे. आणि हे दादाकडे हलवे आहेत, त्याच्यानंतर छोटी पापलेट आहेत. आणि करली कशी आहे दादा? करल्या कशा आहेत? 100 रुपयाला करल्या आहेत, मोठ्या करल्या आहेत. असे मासे या आजच्या आमच्या डोंबिवलीच्या बाजारात उपलब्ध असत. तिसरे, त्याच्यानंतर पापलेट, हलवे, सरंगे. मध्येच एखाद्या भाजीचं दुकान पण दिसतं आपल्याला. कारण काय जशी जागा मिळत तशी ॲडजस्टमेंट असतात बाजाराची. तिसऱ्याचा वाटा आहे, 100 रुपये साधारण दर आहे. सुद्धा आपल्याकडे रावस घेऊन मिळतो. हे काळे मासे आहेत नाही? कसे आहेत वाटा? कसा आहे काळ्या माशांचा? 100ला काळ्या माशांचा वाटा आहे. बोंबील आहेत, सगळ्या प्रकारचे मासे 100-200 रुपयाने साधारण किंमत आहे. 200ला वाघळीची छोटी आहे, छोट्या वाघळ्या आहेत, 200 रुपयाला आहेत. भूमी आहेत, वाघळी या दिवसात सुद्धा वाघळी खावं एकदम टेस्टी. ॲक्च्युली याच्यामागे व्हिटॅमिन्स असतात. एनर्जीसाठी ही वाघळी मासे एकदम कलर चांगला. तर काळ्या माशांचा वाटा कसा आहे? 100ला काळे मासे आहेत. आता पुढे पुढे जाऊया, कारण ही लांबच्या लांब बाजार असा डोंबिवली पश्चिमेचो माशांचो बाजार सुद्धा. आता माकले सुद्धा आहोत, हाबलूस आहेत, खरबे बांगडे आहेत. खरब्या बांगड्यातला खरब्या बांगड्याचा प्रकार आहे. म्हणजे जाय बांगडा आणि खरबा बांगडा असे 2 जे प्रकार असतात त्यातला खरबा. कसा आहे खरबा बांगड्याचा वाटा? 100ला 1 आणि 150ला जोडी आहे. आणि हे आता ऑक्टोप्लस आहेत, म्हणजे माकले आहेत. माकल्यांचा कसा आहे? माकल्यांचा 200 रुपये. बघा म्हणजे या दिवसात सुद्धा माकल्या आणि मोठ्या सौंदळ्या आहेत. हे असे मासे आपल्याला आता या दिवसात बघूक मिळत नाही, पण आमच्या डोंबिवलीच्या बाजारात हमखास मिळतं ते मोठमोठे मासे. सौंदळा जो आपल्या सगळ्यात टेस्टी आणि चविष्ट मासो. कसा वाटा आहे सौंदळ्याचा? सौंदळे 200-100. हे 200 आहेत आणि 100 आहेत. हा 100चा वाटा आहे. हे छान आहेत मासे, एकदम फ्रेश आहेत. कधी आलात तर या ताईंकडे मासे तुम्हाला हे मिळतील, उपलब्ध होतील. लांबच्याला मासळी बाजार आणि मोठा बाजार आहे ॲक्च्युली. सगळ्या प्रकारचे मासे
आहेत इथे. तिसरे पापलेट, ढोमी, त्याच्यानंतर छोटी पापलेट, बांगडे आहेत. इथे आपल्याला वागळी मासा जो आहे हा एनर्जेटिक मासा आहे. हा खाल्ल्याने ताकद येते असं म्हणतात. पापलेट पण आहेत, ढोमीचे वाटे आहेत, बांगडे आहेत. कसे वाटे आहेत हो? 100 रुपयाला वाटे आहेत सगळे. काही बघा ह्या लाल लाल बांधलेली बघा अगदी फ्रेश आहेत. सगळे मासे आहेत, काळे मासे आहेत. आणि पावसाला सुरुवात झालेली असा. चला धन्यवाद. पुढे आपला मासे बघूया कोणकोणते बघूक मिळतात ते. आता काय सध्या आपले हे दादा परिचित आहेत. हॅलो नमस्कार, काय म्हणताय, बरे आहात ना? आज मासे स्पेशल काय घेऊन बसलाय? हलवे एकदम ताजे कापतायत दादा, फ्रेश हलवे आहेत, एकदम फ्रेश आहे, एकदम मस्त. कसं दादा आज काय? 200ला 3 एकदम ताजे मासे, एकदम ताजे. दादा छान बोलतात. आपल्या मागच्या पण एका व्हिडिओमध्ये आपल्या होते. हा चांगली मच्छी आहे. ढोमा कसे वाटे ढोमेचे? 200 रुपयाला ढोमा, 100 रुपयाला 5 ढोमा आहे. आणि रोहू आहे, रुपचन पण आहे. रुपचनचा रंग बघा छान. रुपचन आहे, बायटी मच्छी आहे, रुपचन आहे, बायटी मच्छी ना. शिंगाड्यासारखं आम्हाला स्वरूप आहे. शिंगाड्यासारखं असतं पण खायला वेगळी टेस्ट आहे. अच्छा, शिंगाड्यासारखं असतो पण खायला वेगळी. रुपचन पण म्हणजे हलव्यासारखाच लागतो, पापलेटसारखं वगैरे. छान मासा. अच्छा हां, चरबी या माशामध्ये असते. पावसाळ्यात असतं. हां पावसाळी मिळते. काय 200. छान मासे. चला थँक्यू, धन्यवाद, चांगली माहिती दिली. चला दादा. पंडित पात्रे. हे चला पाऊस आला ते जोराचा पाऊस आला. आता आपल्याला थोडासा पाऊस, जोराचा पाऊस पडतो. या पावसात पण आपण व्हिडिओ बनवतो. बघूया आता. हे डोंबिवली पश्चिमेचं हे मोठं मासळी बाजार असा. सगळ्या प्रकारचे मासे आहेत. लोक हे आज रविवार असल्यामुळे लोक मोठ्या संख्येने या बाजारात येतात मासे घेऊन. बरोबर, हे साधारण हलवे, सौंदाळे. नमस्कार, मी शोधतोय म्हटलं. हे बघा आता पाऊस पडत असल्यामुळे. दादा नमस्कार, काय म्हणता, बरं आहे मा? हो, मी दादा आपल्या मागच्या व्हिडिओत पण होते आणि छान माहिती दिली होती. काय म्हणता, पाऊस आज दिवसभर पडतोय ना? नाही, रात्रभर पडतोच आहे. आज तर सकाळपासून चालूच आहे. हा हो, मुंबईला भरपूर आहे. आणि हत्ती वाहन चालू आहे. आषाढातला पाऊस म्हणतो ना आपण याला. आता काय झालं आहे, आषाढ महिना चालू झाला आहे कालपासून. आणि हत्ती वाहन 5 तारीखपासून चालू झालं आहे. त्यामुळे पाऊस हा पडणारच होता. हां चला, आपल्याकडे बांगडे आहेत, पापलेट आहे, सगळ्या प्रकारचे मासे. अरे वा, हे पण आहे आपल्याकडे. हा स्पेशल मासा लेप, मस्त लागतो फ्राय. आणि पाना म्हणजे आम्ही मालवणी, आमच्या मालवणी भाषेत त्याला लेपा म्हणतो. लेपा मासा. हां, पाला मासा म्हणजे पाना मासा. लेपेला पाना मासा. जसा जसा प्रांत असेल तशी अशी त्याची नावं असतात माशांची. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आपल्याला ऐकायला मिळतात. चला, आता पाऊस चालू झाला आहे आणि त्यामुळे थोडीशी अडचण येते व्हिडिओ बनवायला. सगळे मासे आहेत. रावस आहेत, हलवे आहेत. त्याच्यानंतर साधारण 200-300 असा दर आहे माशांचा. मोठे मासे असतात म्हणजे रावस, मोठे गोड मासे आहेत. त्याच्यानंतर मोठमोठे तुकडे आहेत. तुकडीवरती मिळतात इथे 500, 1000चे तुकडे आहेत. मोठमोठे तुकडे मिळतात या ठिकाणी आपल्याला. 5 तारीखपासून हत्ती वाहन चालू झालं आहे. आणि हत्ती वाहन चालू झाल्यामुळे आषाढ महिना पण कालपासून चालू झाला आहे. तर आषाढ महिन्यामुळे पाऊस असतो. आषाढातला जो पाऊस असतो तो पाऊस पडतोय. त्यामुळे हां रात्रभर पाऊस पडतोय. त्यामुळे आज सकाळपासून पाऊस पडतोय. तर असा हा आषाढ महिन्यातला पाऊस आपला बघू मिळता. आणि बरेचसे लोक छत्री घेऊन मासे विकत घेऊन पिलेले असतात. तर आपण जाऊया पुढे जरा बघूया आणखी काय काय बघू मिळतं. ह्यावेळी मासे आपल्याला भरपूर बघू मिळतात. आज रविवार असल्यामुळे या रविवारच्या दिवशी डोंबिवली पूर्वेपासूनचे लोक या मासळी बाजारात मासे घेऊन घेतात. मोठी करली आहे, करंगवा, रावसा. करली कशी आहे दादा ही मोठी? 500ला 400. 300 छोटी, ही 350. म्हणजे करली पण आज भरपूर बघून मिळतात. आज मोठी आपला खापरी पॉपलेट आहे बघून नाही मिळाली आहेत. कारण काही बाजारांमध्ये आपला खापरी पॉपलेट बघूक मिळतात. आणि आता डोंबिवलीचे आमचे रहिवासी सगळे बाजारात इलेले आहेत. गोग्र मासे, पाखाट म्हणतो आपण, पाखाट किंवा वागळी पण म्हणतो आम्ही. हे काळे मासे आहेत.
कसा काळ्या माशाचा वाटा 100 रुपये. आणि बागडी कशी आहे? 200 लेके. हा गोबरा मासा आहे ना? गोबरा मासा कसा वाटा तो? 100 ला. एकदम फ्रेश गोबरे मासे. कसे सगळ्या पद्धतीचे मासे आहेत ताई. असे खापरी पापलेट आपण म्हटलो आणि आता आपल्याला थोडाफार बघून मिळत आहे. खापरी पापलेट असा खापरी पापलेट आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे बाजारात असत. या डोंबिवलीचा मोठा बाजार आहे. तिसरे, धोमी, सौंदाळे, अरे कालवा आपला फेवरेट एकदम कालवा. आपल्या गावची कालवा आपण बघतो सगळ्या व्हिडिओमध्ये. आता ही आमच्या मुंबईची कालवा. तर कशी पिशवी आहे कालवांची? 100 ही 50 रुपयाची एक पिशवी आहे आणि याची 3 पिशव्या घेतल्या तर 100 रुपयात मिळतली आहे. कालवा हत म्हणजे कालवा पण दिसली आहेत आपल्या या बाजारात. मोठी होते जरा मोठे डोळे आहेत. मोठे डोळ्यावरती असतं मोठी कालवं, छोटी कालवं. तर ती कालवं काढण्याची कलासुद्धा कारण आणि कला मनात विषय म्हणजे कष्ट खूप आहे कालवा काढण्यात. बराच मोठा बाजार. पापलेट, हलवे सगळ्या प्रकारचे मासे हत. छान मांडणी केली जाणार म्हणजे कापून पण देतात. पापलेट वगैरे सगळं लागलं. म्हणतोय पाऊस तर थांबतच नाही पडायचा. ट्रॅफिक जाम झालं बाजाराचं. आज रविवारचा दिवस थोडी गर्दी पण झाली आहे आणि त्याच्यात गाड्यांची गर्दी, 2 व्हीलर. हे आपले पावसाळी खेकडे काय म्हणतात त्याला? मोठ ना? मोठे खेकडे. हे सुद्धा आमच्या डोंबिवलीच्या बाजारात. कसे आहेत ते? 100 रुपयाला सगळे आहेत मोठे खेकडे. हे पावसाळी खेकडे म्हणजे जंगलामध्ये वगैरे सापडतात. किंवा काही खेकडे नदीत, खाडीत सगळीकडे मिळतात. पण हे जे खेकडे आहेत ते जंगलात सापडतात. हे जरा जास्त पडतोय त्यामुळे आता काय होतं आहे की मला हवे तसं शूट करायला मिळत नाही. फ्रेश मासे कोलंबी प्रॉन्स आहेत, व्हाईट प्रॉन्स आहेत, सुरमई आहेत, हलवे आहेत, पापलेट आहेत, तिसरे आहेत. साधारण तिसऱ्यांचा वाटा हा 100 रुपये असतो आणि माशांचे दर साधारण 200, 300 आणि हिशोबाने असतात मासेसुद्धा. काळे मासे इथे आता आपल्या खाडीतले मासे बघतो. हे आमच्या खाडीतले खेकडे टोपलीमध्ये आहेत. सगळे वाटे लावले खाडीतले. दादा कसे आहेत? नमस्कार नमस्कार दादा, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरोबर 6-7 महिन्याने आलो. हो छान. आमचा हा बाजार जो आहे डोंबिवलीचा खूप लोकांनी बघितला आपला बाजार. 50,000 लोक. हो खूप हो चांगलं. 4-5 लोक असतात आणि चांगले असतात, त्याच्याने भरलेले असतात. हो आणि आवडीने नेतात. हो. प्राईस जे इतरपेक्षा आपली प्राईस जी आहे ना कमी आहे. अच्छा. 100-150 बाहेर 100-150 रुपये कमी आहेत आपल्याला. बरोबर. पण आपण कमी वजनची विकतो, कमी पैशाने विकतो. कमी पैसे मिळाले तर लोक खूप झाली पाहिजे. हो ना बरोबर आहे. काय गिरायकांचं समाधान हे तुमचं समाधान. बरोबर. त्याने सांगितलं कमी द्या आणि आपल्याकडे आवडीने येतात. हो चांगलं चांगलं दादा. पेक्षा आपल्या कमी रेंजचे तुळशीचे माळ गळात आहे त्यामुळे ते समाधान मोठं आहे नाही का? आणि मनाला समाधान, लोकांनाही समाधान देतो. बरोबर. खूप छान आहे. कोणाचे जास्त पैसे घेत नाही. जास्त पैसे घेतले की माझे जाणारच आहे. बरोबर आहे. दादा चला धन्यवाद दादा. दादा चांगली माहिती देतात. दादांकडे सगळ्या पद्धतीचे खेकडे आहेत. भरपूर लोक येऊन खेकडे घेतात. भर पावसातला हा व्हिडिओ आपला आहे. भर पाऊस आहे आणि पाऊस आज सकाळपासून पडतोय. इथे पण मोठे प्रॉन्स, खाडीतले खेकडे आहेत. कालवं, मासे, खेकड्यांचं दर. मासा दिसला. काय माशाचं नाव आहे? काळा मासा आहे. केवढं मोठं आहे बघा. ते मगाशी छोटे पण बघितले आहे. मोठे काळे मासे कसे असतात ते? 150 रुपये जोडी. 150 रुपये जोडी. 300 जोडी आहे. 200
200ला याच्यापेक्षा पण मोठे असतात काळे मासे. अरे बाबा, चांगली माहिती दिली दादा, धन्यवाद. इथे बारीक मोठ मासे आहेत ना, मोठ मासे आहेत ना, हे मोठ आहेत, प्रॉन्स आहेत, शिवले पण असतो. हां, आई बघा, आई मासे आठवत आहे. या वयात काय जवळजवळ 70-80 वय असेल ना आई तुमचं, पण कष्ट करतायत अजून. अशी माणसं बघायला बरी वाटतात. आता आपण जाऊया मित्रांनो, बराचसा हा मोठा मासळी बाजार आहे. मासळी बाजारात आपण बरेचसे मासे पाहिले, साधारण दर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, बऱ्यापैकी जाम होत आहे. हो नमस्कार. कसली भाजी? इकडू खरडू, खरडूची भाजी आहे, रानवाची आहे. आणि वेगवेगळे प्रकार, पालक, ही पण तीच आहे का? इकरा 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 भाजी. ही डोंगराळ असते ना, डोंगराळ भाजी असते. ही पालक आहे, ही खरडू आहे आणि ही इकरा भाजी आहे. अशी आता रानभाजी आपल्याला या सगळ्या बाजारात हां बघूक मिळतात. भरपूर रानभाजी आपण बघितली, बरंच भाज्याचे वेगवेगळे प्रकार बघितले या बाजारामध्ये. जिवंत मासे थोडं वाजलं या आपल्याला इथे पाण्यामध्ये जिवंत मासे दिसतात. तर हे जिवंत मासे जसे गिरायकाला हवे तसे दिले जातात. हे सगळे आपले गोड्या पाण्यातले मासे आहेत, किलोवरती मिळतात. रोहू आहेत, परत रूपचंद आहे, असे सगळे काळे मासे वगैरे सगळे मासे आपल्याला या डोंबिवलीच्या बाजारात मिळतात. चला आता आपण शेवटचं फेरफटको मारूया मासळी बाजाराचं आणि एकंदरीत बाजाराचं. बरेचसे आपले सबस्क्रायबर किंवा व्ह्युअर्स या बाजारात आपल्याला भेटतात. मोठा बाजार डोंबिवलीचा. एका बाजूला भाजीपाला आणि एका बाजूला मासळी बाजार, असा हा डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगरचा बाजार. मस्त बाजार, लांबच्या लांब आहे. बराच वेळ झाला मला तो बाजार फिरताना भरपूर वेळ झालो. इथे या बाजूला मासळी बाजार आहे आणि या बाजूला कांदे, बटाटे, तसेच फुलझडा, फुलभाज्या, पालेभाज्या, त्याचप्रमाणे रानभाज्या सुद्धा आपल्याला बघूक मिळाल्या. पुन्हा एकदा आपण या बाजाराचं फेरफटको मारूया. ह्या पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या या बाजारात आपण पुन्हा एकदा बघूया काय नवीन येईल. आता बघून मिळतात. बहुतांश आपण रानभाज्या बघितले, काय काय रानभाज्या बाजारात येईल ते. हे कल्याण किंवा ह्या ठाणे जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, ते आपल्या शेतात पिकवलेला भाजीपालो ह्या बाजारात घेऊन येतात आणि त्या निमित्ताने त्यांना 4 पैसे मिळतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचा साधन होता या बाजार म्हणजे. अशा बाजारात आता आपण एक शेवटचं फेरफटको मारूया.
मित्रांनो, गेला बराच वेळ मी ह्या डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगरच्या बाजारामध्ये फिरतोय आणि या बाजारात मी बऱ्याचशा काही गोष्टी तुमचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मासे दाखवले, रानभाज्या, पालेभाज्या काय काही आहेत ते सुद्धा आपण बघितलेलं. तर हा व्हिडिओ तुमका नक्कीच आवडतो. व्हिडिओ आवडान व्हिडिओ लाईक व शेअर करा, भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपला तुमचाच आरमारी मराठा ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ही तुमका नेहमीचीच विनंती असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.